आदरणीय सन्माननीय विकासजी नागोरे बाबा शाहीरांना विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर प्रथमतः शाहीरांनी आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन यायची।
तुझी काया अरे ठरावी तू छाया मी आलो तुझ्या पाया आज या समारंगणा हरती तुझी काया ठरावी तू छाया आलो तुझ्या पाया या
संधी दिली आणि म्हणून खास करून आभार माने या मंडळाचे पदाधिकारी माझे बंधू सर्वांनी प्रवीणदादा डोईपुळे दादांनी मला वाटतं एप्रिल मे मध्ये मला फोन करून सांगितलं होतं की शाहीर असा असा कार्यक्रम करायचा आहे आणि निश्चित मित्रांनो आज योग आलेला आहे म्हणून सर्वप्रथम माझे बंधू प्रवीणदादा डोईपुळे याला देखील या ठिकाणी शाहीर मनाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आजचा हा कार्यक्रम मी ज्यांच्या साथीला ज्यांच्या सोबतीला पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार ढोलकीपटू नागेशला गिरगावकर, त्याचप्रमाणे ढोलकला मला ज्याच्या साथ मिळते तो माझा भाऊ गिरगावकर, तसेच बेंजोला मला आज साथ देतात माझे बंधू सौरभ देऊरकर, त्याचप्रमाणे कीबोर्डला मला आज साथ देतात माझे बंधू मिलिंद पायपोळी, त्याचप्रमाणे ऍक्टोपॅडला मला साथ देतात माझा भाऊ प्रणव कांदळे आणि आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करत आहे ते माझे बंधू आणि कोकणातील एक नामवंत साऊंडवाले सर्वांच्या परिचयाचे आमचे राजूदादा पाड्या आणि तुमचे संपूर्ण सहकारी याला देखील आणि शाहीर मानाचा वजरा करतो है ना. गणपती मानाचा आहे माझ्यासाठी स्मरण शाहीर गाजलेलं वाजलेलं आणि मागणा पुन्हा भाजलेलं सामान्य विकासची ब्राह्मण बुवा याला देखील आणि शाहीर मानाचा वजरा करतो. बुवा अगदी हवा कसा घ्या हा मुजरा माझा आणि म्हणून मित्रांनो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा रंगदेवतेला त्रिवार मानाचा मुजरा करून माझ्या गावचं ग्रामदैवत आई सोनाई पद्धतीच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम दिलेल्या आशीर्वादाचा जय हिंद जय महाराष्ट्र. या जनसागरामध्ये तरंगत आहे. आज जे काही दिलं आहे ती फक्त तुझी पुण्याई आहे आणि म्हणून हे रसिक राजा आणि मी आज ही छोटीशी नौका तुमच्या समोर ही कला सादर करतोय. पण माझं दैवत तू आहेस, माझा माता पिता तू आहेस म्हणून मी स्तवन तुझ्या चरणवटीमध्ये रसिका म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा.
ईश्वरा येण्यासाठी राजा ही नमन तुझ्या चरणामध्ये ठेवतो अनेक काही काय लक्षात की तुमच्या मायेचे आजने अहोबंध जुळाले येण्यासाठी का हे तुमच्या मायेचे आजने इथे बंध जुळाले आज रसिका मला हो आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले 1 2 3 4 तुमच्या मायेचे आजने बंध जुळाले तुमच्या मायेचे आजने बंध जुळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले तुमच्या मायेचे आजने बंध जुळाले तुमच्या मायेचे आजने बंध जुळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले माय बाबा परी तुझी माया देवी माझी हृदयाची छाया माझ्यासाठी तू आहे देवराया सेवा करण्या मी आलो तुझ्या माया मी आलो तुझ्या माया सेवा करण्या मी आलो तुझ्या माया या कलेचा तुझ्या स्वाने आज कळाले या कलेचा तुझ्या स्वाने आज कळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले 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 बंधू प्रेमाची तूच दिली सावं जीवा भावाचं तुमचं माझं नातं एका संकटावरी गेली माता चरणावरी गीत गाता चरणावरी गीत गाता चरणावरी गीत गाता
तशी तशी निश्चितच कार्यक्रमाला मी थोडं रंगतदार मजा येणार आहे. कारण गेल्या वर्षी मोहनचा माझा एकच कार्यक्रम झाला होता आणि तब्बल आज 1 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे की आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांच्या आमने सामने आहोत. बरोबर ना? म्हणून बारी मित्रांनो ही बारीच होणार आहे. म्हणायचं आहे काय लांबरे बुवा आता तुमचा हातात घ्या. पेन त्याच्या शाही बरीचशी भरलेली आहे तुमच्या पेनात आहे ना. कारण एका मित्रांनो जोरदार काळ्या होऊन जाऊ दे. एमपीएससी परीक्षा शाही उत्तीर्ण झालेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी माझ्या मंडळाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. अशी प्रगती शाहीर करत राहा. आणि म्हणून बघा आजची वारी बुवा ही तब्बल 1 वर्षाने तुमची माझी वारी होती आणि म्हणून आज खास तुम्हाला आणि मला पाहण्यासाठी हा जनसमुदाय जमलेला आहे. म्हणून काय म्हणायचं आहे बघा की सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. बरोबर आहे ना? सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. चांगलं वागणं हे काम प्रत्येक माणसाचं आहे. त्यानं बघा दिसलं नाही तुम्हाला पण करतो मानाचा मुजरा. म्हणून म्हणायचंय की सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. माणसाशी चांगलं लागलं हे काम माणसाचं आहे. हा मिठू मिठू करणारा पोपट नाही आहे तर काल्या तुझीच आहे. वा चे भणक पोपट पंची नाही चालणार तुमची आज. ती चालत असेल बाकीच्या मुलांकडे ते तुम्हाला खपून घेत असतील. म्हणून आज लोक तुमच्यानी माझी गाणी ऐकायला आली तेव्हा काहीतरी नवीन नुसतं पोपटासारखं म्हणूनच म्हटलं यांची सोच काढायचं. हा पोपट काय लाल चोचीचा नाही बघा, हा काळ्या चोचीचा पोपट आहे. हो आणि डोक्यावर तर कशा पोपटाला गाडीवरती आले गालपटावर आले. म्हणून बघा बुवा आज वारी निश्चितच इथून पुढे तुमचे माझ्या 4 कार्यक्रम बाकी आहे. आणि म्हणून बुवा गण आपल्यासमोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. घरातून आपल्या आईला म्हणल्यावर जागा आहे. घरात गौराईला आणि बाप्पाला काय काय आहे. मग तो माझा विषय असा आहे गणपती बाप्पाच्या आगमनाला काही मोजके दिवस बाकी आहेत. मग त्या भक्ताच्या मनामध्ये ती कुटकुट चालू झालेली आहे. बरं मित्रांनो प्रत्येकाला वाटतं साखरवाण्याचं खास करून वाटतं की गावाला जाताना माझ्या बाप्पासाठी काय काय तयारी करू, त्याच्यासाठी काय काय घेऊ, ही उत्सुकता प्रत्येक भक्ताला त्या बाप्पा
ठेवलेले असते आणि तोच विषय गाण्यातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं की आला आषाढ हा सरकार येतो श्रावण अहो आला आषाढ हा सरकार मग येतो श्रावण गुणवाया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देव बाप्पा बाप्पा. अरे वर्षाने तुझं आगमन होणार आहे. एकदा निघून गेलास की वर्षभर डोळे तुझ्या वाटेकडे लागतात. मग हा भक्त तुझ्या तयारीला लागलाय. काय करू माझ्या बापासाठी काय करू त्याच्यासाठी तोच विषय हा भक्त बाप्पा तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं 1 2 3 4 Yes,
झोपला नाही ना? हा, असू द्या. कारण निश्चित मित्रांनो, कार्यक्रमाची मजा मी माझ्या परीनं तुमचं जेवढं मनोरंजन करता येईल तेवढं मी निश्चितप्रमाणे करणार आहे. कारण बुवांचा माझा गेल्या वर्षी एक कार्यक्रम झाला होता आणि बुवा त्या वारीमध्ये यांना गर्व बराच आहे. बुवा जाता बोलून गेले होते की म्हणतात अशी सुपारीची खंडा बांधत केले ठोकून टाकलेले. बुवा तुमच्याकडे 2च सुपारी आहेत खंडा, पण आणखी त्याला माझा आहे. बुवा लक्षात ठेवा, लांबोयानो ओ नाटोयानो, तुमची सुपारी बुवा अशी तुमची खंडा आहेत ना 2 बुवा, तर असं आणखी त्याला मी शाप कधी म्हणून आणि शाप त्याची म्हणून सांगतो. तुमची जी खंडा आहे ना बुवा 2, त्याला असं आणखी त्याला मी बुवा शाप बारीक बुवा कत्री मारून ठेवीन त्याची. आणि म्हणून बुवा म्हणून गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. हरिनंदाचा हरी तू आहे सुभताच हरामखोर, की नंदाचा हरी तू आहे सुभताच हरामखोर. मग हे दुधाच्या शिंक्याचे घरी आणि येऊन का कापतोस दोर. मग देवांचा तू देव मनमोहना तू, अरे देवांचा देव मनमोहना तू कसा बनलास चोर. अरे देवांचा देव मनमोहना तू कसा बनलास चोर. मातानं सांगिता यशोदेला कान्हा, अरे ही राधा आज तुला देईल. हे माझ्या सावल्या आहे ना, सावला आवला कावला, हे माझ्या सावल्या. हो मॅचिंग आहे, मॅचिंग बघा ना, मॅचिंग आहे बुवा. बुवा कसं मॅचिंग आहे, मोबाईल आणि दाढीचा कलर एकच आहे. म्हणून बघा, हे माझ्या श्रीहरी राधा तुला जवळ काय सांगते ते लक्ष देऊ नाही म्हणून म्हणायचं आहे. हे आली काळा रे वनमाया, हे आली काया तू रे वनमाया, आणि तू समजून घे राधी. मला पेनो तुम्ही तुमचा पण आता हातात घ्या. म्हणून म्हणते बघा, हे आली काया तू हे वनमाया, मग तू समजून घे राधी. जेव्हा धरते मी चोरी करताना, अरे जेव्हा धरते मी चोरी करताना, मग तुझी आई घालतोस रामदी. तुला जेव्हा धरते मी चोरी करताना, मग तुझी आई घालतोस का मधी. आता झोमल झोमल बोल है ना, आता काल्या दोघीची चोट लाल होईल बघा. आता काली चोट लाल होईल बुवाची, वर्ण खाल्लं बुवा सगळंच लाल होती. पण बुवा माझा विषय असा आहे, राधा म्हणते कानाला काना, रात्री आपला ती आमच्या घरात येतोस, आमच्या दह्याची नासाडी करतोस, बरोबर आहे ना. आणि आम्ही तुझ्या थोड्या जर तुझ्या आईकडे सांगून सुद्धा तू तुझ्या आईचा ऐकत नाही, मग आमच्या घरात येऊन चोऱ्या करतोस नाही कशाला. मला करतोस तो करतोस का करतोस, आणि स्वतःच्या आईशीला पण मध्ये घालतोस. वा मी तुम्हाला शिवी दे आहे ना, मी तुम्हाला शिवी दे असा विषय आहे का. हा तुमच्या सुपारीच्या खंडाला राग येऊन देऊ नका बुवा. आणि म्हणून म्हणजे माझा विषय असा आहे बुवा, राधा सांगते कृष्णाला की जे तुझ्या माझ्यात जे काही भांडण आहे का ना, ते फक्त आणि तुझ्या माझ्यातच राहू दे. आई कसा राहतो, तुला काय हाय काय मिळत आई घालायची. म्हणजे जे काही ठिकाणी माझं भांडण आहे ते आपल्या दोघांत पुरतून राहू दे ना. दोघात तिसरा आता सगळा इसरा कशाला आली अष्टकामामध्ये, एवढाच बुवा विषय आहे एवढा. आणि म्हणून बुवा शे भन इथं येऊन नाच्यासारखं नाचायला
शास्त्र आपला पाणी तुमचं आणि आणि काळ्या रे वनमाया ये आणि काळ्या रे वनमाया तू समजून घे राधी ये आणि काळ्या रे वनमाया तू समजून घे राधी क्षमा धरते मी चोरी करताना क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घरपोच गावाती क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घरपोच गावाती तुझी आई घरपोच गावाती सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने?
तुमचं नाव काय? म्हणजे शाहीर माझ्या विषयाची माहिती भाषा आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. कारण वा तुम्ही भले तुमच्या क्षेत्रामध्ये निश्चित हुशार असाल, कारण त्यांचा मोठा अभ्यास आहे ना, त्यांचा सगळाच मोठा बरं ना, अंगामासा अगदी दाढी पिढी त्यांना पण मोठंच आहे होय ना. आणि म्हणून शाहीर तुम्ही तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये निश्चित मोठे असाल, या कलेत देखील तुम्ही माझ्यापेक्षा मोठेच आहात. म्हणून आज बुवा गेल्या वर्षी पण मी तुम्हाला माझा विषय दिलाय आणि आजही देतोय. अपेक्षा करतो की आज कुठेतरी माझ्या विषयाला हात घालाल बुवा. हो पण जर बुवा जर नाही ना वडाची साल जर बुवा वांग्या लावली तर वाटी वस्त्र घेऊन बुवा शाप घालून टाकीन तुम्हाला. म्हणून बघा शेवटचा विषय आपण भारी संभवतोय म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. शक्तीपुऱ्याच्या सामन्यात बुवा तुम्ही घालू नका हो घोळ. या शक्तीपुऱ्याच्या सामन्यात बुवा अहो तुम्ही घालू नका हो घोळ. आधी मायेचा आणि शिवाचा बुवा आज इथं जमला वा. आज मी माझ्या आधी मला शिष्ट करून जाते बुवा, तुम्ही तुमचा शिष्ट करून जायचा आहे. म्हणून म्हणायचं आहे की शक्तीपुऱ्याच्या सामन्यात बुवा तुम्ही आज घालू नका हो घोळ. आधी मायेचा आणि शिवाचा इथे जमला यमी. मग तुमचा शिवश्रेष्ठ करण्याची आधी तुमच्याकडे आज चांगलीच वेळ. नाहीतर ही आधी माया बुवा अहो तुमचा इथून जाईल करून खेळ. आणि म्हणून बुवांच्या भाषेत पैसा आलं. शाहीर रमेश श्रीकांत बुवा शेवटचा बार तुमच्या सोबत म्हणायचं आहे का बघा की आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. हो आधी मायेचा सवाल छोटा मग देण्या उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी तुझा चमन गोटा. अरे शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा. वा हो वा हो रामरायण. आता आल्या बघा नाचा कसा नाचेल बघा, कावळा गौरव आल्या म्हणून बुवा चमन गोटाला गुस्सा करायचो बुवा. जे दिसत नाही त्या चमन भाजून टाकी शिया. म्हणून म्हणते बुवा हा तुम्ही मला माहिती बुवा तुम्ही आल्यावर म्हणून तुम्हाला सांगितलंय हा नुसती पोपट पंची बुवा कामाची नाही. हा तर 50 रुपयाची बुवा कुणाला बागतील ना तर तो पण आपल्याला शिवाजी बसत. म्हणून गाण्यातल्या लोकांना काय दिलं गाण्यातल्या बुवा म्हणून म्हणायचंय अरे आधी मायेचा सवाल छोटा त्याने उत्तर गुरुला भेटा. आधी मायेचा सवाल छोटा त्याने उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन
आणि म्हणून मित्रांनो, ज्या पद्धतीनं मला माझ्या प्रथम फेरीसाठी मोलाचं सामर्थ्याने शांततेचा आश्रय दिला, त्याच तऱ्हेनं शाहिरांना देखील त्यांच्या प्रथम फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या, अशा आशा बाळगतो. शाहिरांना देखील एक विनंती आहे, बुवा तुम्हाला जेवढी आपटायची तेवढी देता आपटा, तुम्हाला जशी बुवा बारी करता येईल तशी निश्चित तुम्ही तुमच्या पद्धतीने बारी करा. या ठिकाणी गोड देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो, आणि तुम्हाला सर्वांच्या साक्षी माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.